महाडमध्ये जे सकाळी प्रकरण घडलं त्याची इथून माहिती आपल्या सर्वांकडे आहेच. परंतु रोह्यामध्ये कशा पद्धतीने झाला, बरं ठीक आहे, एखाद्या महाडमध्ये अपवाद आपण सोडला असतं तर समजू शकलो असतो. परंतु रोह्यामध्ये जिथं ज्यांच्यासोबत लढत होती शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी, तिथं भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या कानाखाली डायरेक्ट मारणं हे कितपत योग्य आहे. आणि मग मी मगाशीही बोललो की रायगडला लागलेला कलंक म्हणजे सुनील तटकरे आहेत हे आपल्या सर्वांना आज दिसलं असेल. कारण की राष्ट्रवादी पक्षासोबतच का सर्व पक्षांचे क्लॅशेस होत आहेत. BJP असेल, आज शिवसेना असेल, उद्या इतर कुठले पक्ष असतील, यांच्यासोबत आणि राष्ट्रवादी विरोधातच का क्लॅशेस होत आहेत हे मला आपल्याला या ठिकाणी सांगूसं वाटतं. ठीक आहे, प्रत्येकाची विचारधाराही वेगळी आहे. महाडमध्ये BJP राष्ट्रवादी युती झाली, रोह्यामध्ये राष्ट्रवादी एकटी लढते, तिकडं शिवसेना BJP युती झाली, कर्जत खालापूरला खोपोलीला तिकडं शिवसेना भाजप युती झाली, मुरुडमध्ये स्वतंत्र महेंद्र शेठ दळवी या ठिकाणी लढत आहेत. फक्त जिथं स्वतंत्र राष्ट्रवादी लढते तिथंच भानगडी व्हायचं काम या राष्ट्रवादीने केली हे आपल्या सर्वांना दिसतं.